सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण तोंडलीच्या काचऱ्या बनवणार आहोत. अगदी झटपट बनतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर त्यासाठी मी इथे पाव किलोला थोडी जास्त तोंडली घेतलेली आहेत. घरच्या वेलीची ही तोंडली आहेत. याचे मी उभे स्लाइस करून घेत आहे. तुम्हाला जर उभे नको असतील तर तुम्ही गोल गोल जसे आपण बटाट्याचे काचरे करतो तसे कापलेत तरी सुद्धा चालेल. तर इथे मी अशा प्रकारे पातळ असे ही सगळी तोंडली चिरून घेणार आहे. लाल तोंडली जी अगदीच पिकलेली असतात ती घ्यायची नाहीयेत, पण अगदी हलकीशी लाल तोंडली असतील तर ती तुम्ही घेतलीत तरी काही हरकत नाहीये. एका तोंडल्याचे 2 भाग करून असे पातळ स्लाइस इथे करून घ्यायचे आहेत. तर इकडे मी सगळी तोंडली ही चिरून घेतलेली आहेत. आता आपण काचऱ्या बनवून घेऊयात. याच्या ऐवजी तुम्ही गोल गोल राऊंड शेप मध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. तर कढई गरम झालेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घेणार आहे मी. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी पाव चमचा राई घेतली आहे. राई चांगली तडतडून द्यायची आहे. राई फुटली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय पाव चमचा. जिरं सुद्धा तडतडले की यामध्ये हिंग घालणार आहे मी पाव चमचा. फोडणी चांगली खमंग बसली की आपल्याला लगेचच यामध्ये चिरलेली तोंडली घालायची आहे. हिंग घातल्यावरती आपल्याला तोंडली लगेच घालायची आहे, नाहीतर फोडणीमध्ये हिंग करपू शकते. आता सोबतच हळद घातली आहे आणि मीठ घालायचंय चवीपुरतं. हळद आणि मिठावरच तोंडली आपल्याला परतून घ्यायची आहे. सुरुवातीलाच मसाला घालायचा नाहीये, नाहीतर तोंडली शिजेपर्यंत तो मसाला करपू शकतो. आपण एकही थेंब पाण्याचा इथे वापर करणार नाही आहोत. फक्त वाफेवर आणि तेलावरच ही तोंडली शिजवणार आहोत. त्यामुळे याची चव सुद्धा खूप छान लागते. तर 1 मिनिट ते 2 मिनिटं आपल्याला हाय फ्लेम वरती ही तोंडली अशी परतून घ्यायची आहे. छान मीठ आणि हळद सगळीकडे लावून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर ही एकसारखी पसरवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायचंय. काचरे करताना भांड नेहमी पसरट किंवा थोडंसं मोठं असं घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित काचरे शिजले जातात. आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मंद फ्लेम वरती 4 ते 5 मिनिटं याला छान वाफ द्यायची आहे. 4 ते 5 मिनिटं इथे झालेली आहेत. आपण झाकण बाजूला करूयात आणि एकदा पुन्हा तळापासून ही तोंडली ढवळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. जर तुम्ही मीडियम किंवा हाय थोडी फ्लेम जरी ठेवलीत तरी तोंडली खालतून करपू शकतात. त्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटात ही तोंडली छान शिजली जातात. अजिबात ह्याच्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा आपण वापरलेला नाहीये. तर आपण एखाद दुसऱ्या तोंडल्याचा काप इथे कालथ्यावरती घेऊन चेक करून बघूयात ते शिजले आहेत की नाही ते. सुरीने आपण चेक करून बघणार आहोत. तर बघा, अगदी सहज याचे तुकडे होत आहेत. म्हणजे ही आपली तोंडली व्यवस्थित आता शिजली गेलेली आहेत. आता आपण यामध्ये मसाला घालणार आहोत. तर मसाल्यामध्ये मी इथे साधी मिरची पावडर घेणार आहे. तुम्हाला जर तुमच्या साठवणीतला आणखीन एखादा जर मसाला घालायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. 1 चमचा मिरची पावडर मी इथे घेतली आहे. एक छोटा चमचा घेतलेली आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. सोबतच गरम मसाला टाकलेला आहे थोडासा. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा साठवणीतला एखादा मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता. मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला ही तोंडली छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे. मसाले छान कोट होईपर्यंत मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करू नका, नाहीतर मसाला करपू शकतो. तर बघा, हे छान मी मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा ही तोंडली अशी सगळी पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर फक्त वाफ द्यायची आहे. 1 मिनिटानंतर पुन्हा मी हे झाकण काढलेलं आहे. वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ओलं खोबरं सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा दाण्याचं कूट सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तर खोबरं मी वरतून डेकोरेशनसाठी वापरत आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेणार आहोत आणि इथे आपली ही छान अशी चमचमीत तोंडल्याचे काचरे तयार झालेले आहेत. अगदी छान लागतात चवीला. नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा. आपण याला पटकन आता सर्व करून घेऊया. तर तोंडल्याचे काचरे इथे आपले बनवून झालेले आहेत. छान मोकळे असे तयार झालेले आहेत. अगदी झटपट बनतात. वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही बनवून नेऊ शकता. अगदी 10 मिनिटाच्या आत हे काचरे तयार होतात. वरतून मी ओलं खोबरं थोडंसं घातलेलं आहे आणि आपले हे
तोंडलीचे काचरे तयार झालेले आहेत. झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा तोंडी लावायला म्हणून तुम्ही बनवू शकता. तर इथे मी जेवणाचं ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं लोणचं, गरम गरम भात घेतलाय, त्यावरती साधं वरण आणि आपले तयार केलेले तोंडल्याचे काचरे आहेत. त्याचसोबत आपण एक चमचाभर साजूक तूप वरणावरती घेऊयात. वरण भात, साजूक तूप, लोणचं आणि तोंडल्याचे काचरे खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.